हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 10 ॲडिशन अप टू 9 वर्कबुक सोल्युशन. ॲडिशन अप टू 9 वर्कबुक सोल्युशन. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेला आहे, खाली पाहून घेऊयात. Make the students conversant with the concept of the addition using objects like seeds, pencils, marbles, etc. तर मुलांना ॲडिशन हे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचं आहे, कन्व्हर्सेशन करून त्यांच्यासोबत बोलून. कुठले कुठले ऑब्जेक्ट्स दाखवायचे त्यांना? सीड्स म्हणजे बिया काउंटिंग करायला लावायचे, सीड्स काउंट करायला लावायचे आहेत, पेन्सिल्स काउंट करायला लावायचे किंवा मार्बल्स काउंट करायला लावून त्यांना ॲडिशन हा कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आहे. खाली दिलेला आहे नेक्स्ट वन, काउंट द ऑब्जेक्ट्स अँड रीड. खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत, तर त्या पिक्चर्सला आपल्याला काउंट करायला सांगितलेलं आहे आणि रीड सुद्धा करायला सांगितलेलं आहे. तर बसेस दिलेले आहेत आपल्याला. फर्स्ट पिक्चरमध्ये 1 बस दिलेला आहे, सेकंड पिक्चरमध्ये सुद्धा 1 बस दिलेला आहे. तर मध्ये दोन्ही पिक्चर्सच्या मध्ये आपल्याला ॲडिशन हा साईन दिलेला आहे. कुठला? प्लस हा साईन दिलेला आहे. तर 1 + 1 आणि इज इक्वलला हा इज इक्वल साईन दिलेला आहे. बोथ बस मिळून, दोन्ही बस मिळून किती बस होणार आहेत? 2 बस होणार आहेत. 1 + 1 इज इक्वल टू 2. 1 + 1 इज इक्वल टू 2. अशा प्रकारे हे कन्सेप्ट मुलांना, स्टुडंट्सला क्लिअर करून सांगायचं आहे. बोथ पिक्चर्सला आपल्याला जॉईन करून काउंट करायचं आहे. यालाच ॲडिशन असं म्हणतात. हे मुलांना समजावून सांगायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन पिक्चरमध्ये बर्ड्स दिलेले आहेत. फर्स्ट पिक्चरमध्ये 3 बर्ड्स आहेत, तर सेकंड पिक्चरमध्ये सुद्धा 3 बर्ड्स आहेत. 3 + 3 इज इक्वल टू, दोन्ही बोथ पिक्चर्स आपल्याला काउंट करायचं आहे. टोटल किती बर्ड्स होणार आहेत हे इथं मुलांना काउंटिंग करून विचारायला लावायचं आहे. तर टोटल किती बर्ड्स होणार आहेत? 6 बर्ड्स होणार आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, काउंट द फ्लावर्स. खाली आपल्याला फ्लावर्स दिलेले आहेत. फ्लावर्स म्हणजे फुले दिलेले आहेत, ते काउंट करायला सांगायचं आहे. चला तर पाहून घेऊया काय सांगितलेलं आहे. पहा, कियारा हॅज डॅश डॅश फ्लावर. तर एक गर्लचं पिक्चर दिलेलं आहे, त्या गर्लचं नेम आहे कियारा. तर कियाराकडे किती फ्लावर्स आहेत? फ्लावर्सचे पिक्चर्स दिलेले आहेत. पहा, काउंट करून घेऊया. 1 2. किती फ्लावर्स आहेत तिच्याकडे? 2 फ्लावर्स आहेत. तर काय लिहायचं? बॉक्समध्ये 2 लिहायचं. कियारा हॅज 2 फ्लावर्स. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, शबनम हॅज डॅश डॅश फ्लावर. तर शबनमकडे किती फ्लावर्स आहेत? तो काउंट करून घेऊया. 1 2 3. किती फ्लावर्स आहेत? 3 फ्लावर्स आहेत. तर बॉक्समध्ये 3 नंबर लिहून घेऊया. शबनम हॅज 3 फ्लावर्स. तर कियाराचे आणि शबनमचे दोन्हीही फ्लावर्स आपल्याला काय करायचे? दोघांचेही फ्लावर्स काय करायचे आहे? तिथं बोथ काउंटिंग करायचं आहे. जॉईन करून काय करायचं आहे? काउंट करायचं आहे. तर टोटल फ्लावर्स किती होणार आहेत? 1 2 3 4 5. टोटल फ्लावर्स किती होणार आहेत? 5. तर बॉक्समध्ये आपण लिहून घेऊया 5. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन दिलेला आहे, लुक ॲट द पिक्चर्स ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 19 अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर हे टेक्स्चुअल आहे. टेक्स्चुअल पेज नंबर 19 वर ऑलरेडी आपण टेक्स्चुअल व्हिडिओजमध्ये पाहिलेलो आहोत. लेसन नंबर 10 ॲडिशन अप टू 9 मध्ये. तेथे अमन आणि काजलचं कन्व्हर्सेशन होतं. अमन पिक्चर ड्रॉ करायला बसला होता, कलरिंग करत होता. तर तेथे काजलनं त्याला पिक्चर सुद्धा मागितलेले होते आणि काही क्रेयॉन सुद्धा मागितलेले होते. तर इनिशियली तो पिक्चर सोबत तिला 2 क्रेयॉन्स देतो. दॅट आफ्टर पुन्हा काजल काही क्रेयॉन्स त्याला मागते. पुन्हा तो तिला 3 मोर क्रेयॉन्स तिथे देतो. तर हे कन्व्हर्सेशन ऑलरेडी आपण टेक्स्चुअल लेसन मध्ये पाहिलो. तर त्या रिलेटेड येथे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. हाऊ मेनी क्रेयॉन्स डिड काजल गेट इनिशियली. तर काजलला इनिशियली म्हणजे सुरुवातीला, इनिशियली म्हणजेच काय? सुरुवातीला. काजलला सुरुवातीला किती क्रेयॉन्स भेटले? किती क्रेयॉन्स मिळाले? तर स्टार्टिंगनं अमननं तिला 2 क्रेयॉन्स दिले. काय दिलं?
2 क्रेयॉन्स दिलं तर बॉक्समध्ये काय लिहायचं आहे 2. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे हाऊ मेनी क्रेयॉन्स डिड काजल गेट आफ्टरवर्ड्स. नंतर ना पुन्हा काजलनं अमनला पुन्हा काही क्रेयॉन्स विचारले, त्यावेळेस अमननं तिला किती क्रेयॉन्स दिले, तर तेथे अमननं तिला 3 क्रेयॉन्स दिलेले आहेत. तर बॉक्समध्ये काय लिहूया, इथे 3 क्रेयॉन्स 3 नंबर्स लिहून घेऊया. दॅट आफ्टर हाऊ मेनी क्रेयॉन्स डिड काजल गेट इन टोटल. तर टोटली स्टार्टिंगला 2 भेटले, आफ्टरवर्ड्स 3 भेटले, तर टोटल तिला किती क्रेयॉन्स देण्यात आले. अमननं टोटल तिला किती क्रेयॉन्स दिले, तर 2 + 3 किती झाले, टोटल 5 क्रेयॉन्स तिला भेटलेले आहेत. तर बॉक्समध्ये इथे आपण लिहून घेऊया 5. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे लेट अस डू ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट ॲप्रोप्रिएट नंबर इन द बॉक्स. तर आपल्याला काही पिक्चर्स दिलेले आहेत, तर ते पिक्चर्स आपल्याला काउंट करायचे आहेत. काउंट करून खाली बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये नंबर लिहायला सांगितलेला आहे आणि टोटल काउंट करायला सांगितलेलं आहे. तर फर्स्ट पिक्चरमध्ये रॅबिट्स दिलेले आहेत, 2 रॅबिट्स आहेत, तर आपण खाली बॉक्समध्ये काय करूया 2 नंबर लिहून घेऊया. सेकंड पिक्चरमध्ये 1 रॅबिट आहे, सेकंड पिक्चरमध्ये किती आहेत 1 रॅबिट आहे, तर तेथे 1 लिहून घ्या. टोटलमध्ये आपल्याला पुन्हा तिथे पिक्चर्स दिलेले आहेत 2 आणि 1 मिळून टोटल किती झाले 3 झाले. पिक्चर्स काउंट करायला सांगायचं आहे 1 2 3, तर तेथे 3 रॅबिट्स होतील. तर बॉक्समध्ये काय लिहून घेऊया 3 नंबर्स लिहून घेऊया. नेक्स्ट वन पिक्चर आहे फिश दिलेले आहेत, फिशेस दिलेले आहेत. तर फर्स्ट पिक्चरमध्ये 5 फिश आहेत, किती फिश आहेत 5 फिश आहेत. तर सेकंड पिक्चरमध्ये 4 फिश आहेत. तर बोथ पिक्चर्स काउंट करायचे आहेत, तर बोथ पिक्चर्स मिळून किती होतील फिश 9 फिश होतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे युजिंग 2 डिफरंट कलर्स कलर द बीड्स ॲज इन फर्स्ट नंबर अँड देन कलर द सेकंड बीड्स ॲज गिवन इन सेकंड नंबर. Add the beads and write the total numbers of the beads in the given box. तर आपल्याला फर्स्ट बॉक्समध्ये नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबर्सला आपल्याला तिथे ॲडिशन करायला सांगितलेलं आहे. जो फर्स्ट नंबर आहे त्या फर्स्ट नंबरसाठी आपल्याला डिफरंट कलर यूज करायचा आहे आणि सेकंड नंबर जो आहे त्या सेकंड नंबरसाठी आपल्याला डिफरंट कलर यूज करायचा आहे. आणि जे कलर केलेले बीड्स आहेत ते टोटली काउंट करायचे आहेत आणि टोटल किती बीड्स होणार आहेत कलर केलेले, तर ते त्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. एक एक्झाम्पल ऑलरेडी दिलेलं आहे. 5 नंबर्स आहेत, तर 5 बीड्स हे ग्रीन कलरनं कलर केलेले आहे. तर 4 बीड्स आहेत, तर 4 बीड्स हे ऑरेंज कलरनं कलर केलेले आहेत. तर बोथ कलर जे आहेत, दोन्ही कलर जे केलेले बीड्स आहेत ते आपल्याला काय करायचं आहे ऑल टुगेदर, म्हणजे बोथ जॉईन करून काय करायचं आहे काउंट करायचं आहे आणि टोटल किती कलर बीड्स होतात ते इथं आपल्याला बॉक्समध्ये आन्सर लिहायचं आहे. चला तर पाहून घेऊया, काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर टोटल किती कलर बीड्स आहेत 9 कलर बीड्स आहेत. तर तेथे आपण बॉक्समध्ये 9 नंबर लिहून घेऊया. त्याचप्रमाणे नेक्स्ट वन सुद्धा क्वेश्चन आपल्याला त्याचप्रमाणे सॉल्व्ह करायचा आहे. फर्स्ट वन नंबर आहे 4, तर 4 बीड्स आपण ग्रीन कलरने कलर करून घेऊयात आणि 3 नंबर जे आहेत आपण ते ऑरेंज कलरने कलर करून घेऊया. तर टोटल बोथ कलर केलेले बीड्स किती होणार आहेत ते काउंट करून घेऊया. तर आन्सर येईल 7. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 6 नंबर हे ग्रीन कलरनं 6 बीड्स आपण ग्रीन कलरनं कलर करून घेऊया आणि 2 नंबर्स जे 2 बीड्स आहेत तर 2 बीड्स आपण ऑरेंज कलरने कलर करून घेणार आहोत. तर टोटल किती होणार आहेत 8 बीड्स होणार आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 7 बीड्स आपण ग्रीन कलरने कलर करून घेणार आहोत आणि 1 बीड जो आहे तो ऑरेंज कलरने कलर करून घेणार आहोत. तर टोटल किती होणार आहेत 8 होणार आहे. अशा प्रकारे मुलांना हे बीड्स काउंटिंग करूनच त्यानंतर आन्सर लिहायला सांगायचं आहे. मी डायरेक्टली आन्सर सांगितलेले आहे, तुम्ही ओरली स्टुडंट्सला काउंट करून ते आन्सर्स लिहायला सांगायचे आहे. आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट ॲप्रोप्रिएट नंबर्स इन द बॉक्सेस अँड ॲड. खाली काही आपल्याला बॉक्सेस दिलेले आहेत, पिक्चर्स दिलेले आहेत, तर ते पिक्चर्स आपल्याला काउंट करायचे आहेत. बॉक्सेसमध्ये त्यांचे नंबर्स लिहायचे आहेत आणि त्या नंबर्सला आपल्याला इथे काय करायचं आहे ॲड करायचं आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण पाहून घेऊया.
तर फर्स्ट बॉक्सच्या समोर आपल्याला 2 बर्ड्स दिलेले आहेत म्हणून त्या बॉक्समध्ये तेथे 2 नंबर्स लिहून गेलेला आहे. त्याच्या खाली 1 बर्ड आहे त्यामुळे त्या बॉक्समध्ये 1 लिहिलेलं आहे. तर टोटल किती बर्ड झाले? 3 बर्ड झाले. तर 3 पिक्चर्स आहेत बर्डचे. तर त्या 3 बर्ड समोर आपण काय लिहिणार आहोत? बॉक्समध्ये 3 नंबर लिहिणार आहोत. अशा प्रकारे काउंट करून हे आन्सर्स लिहून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, आपल्याला फर्स्ट बॉक्सच्या समोर 2 कॅट्स दिलेले आहेत. मग फर्स्ट बॉक्समध्ये आपण तेथे काय लिहिणार आहोत? 2 नंबर लिहिणार आहोत. तर सेकंड बॉक्स समोर सुद्धा 2 कॅट्स आहेत. तर तेथे आपण काय लिहिणार आहोत? 2 नंबर लिहिणार आहोत. तर टोटल किती होणार कॅट्स? काउंट करून घेऊया. 1 2 3 4. तर 4 नंबर होणार आहेत. 4 कॅट्स येणार आहेत. तर बॉक्समध्ये आपण तेथे 4 लिहून घेणार आहोत. नेक्स्ट वन आहे, डक्स दिलेले आहेत फर्स्ट बॉक्स समोर. तर 4 डक्स आहेत. तर बॉक्समध्ये आपण तेथे 4 नंबर लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर 2 नेक्स्ट बॉक्सच्या समोर 2 डक्स दिलेले आहेत म्हणून बॉक्समध्ये आपण तिथे 2 लिहून घेणार आहोत. टोटली किती होणार आहेत? 6 होणार आहे. टोटल काउंट करून घ्यायचं आहे मुलांकडून, त्यानंतरच हे आन्सर्स लिहायला सांगायचं आहे. तर टोटल नंबर होणार आहे 6. तर त्या बॉक्समध्ये आपण काय लिहिणार आहोत? 6 हा नंबर लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, पिक्चर्स दिलेले आहेत. तर फर्स्ट बॉक्सच्या समोर ओनली 1 आहे त्यामुळं तो ऑब्जेक्ट जो आहे तो 1 आहे. तर तेथे आपण काय लिहिणार आहोत? 1च लिहिणार आहोत. तर सेकंड बॉक्सच्या समोर आहेत 4. सेकंड बॉक्सच्या समोर आहेत 4. तर तेथे आपण काय लिहिणार आहोत? 4 लिहिणार आहोत. तर टोटल किती होणार आहेत? 5 ऑब्जेक्ट्स होणार आहेत. काय होणार आहेत? 5 ऑब्जेक्ट्स होणार आहेत. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, ड्रॉ ॲज मेनी लाईन्स ॲज गिवन नंबर्स अँड ॲड. आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत. जेवढे नंबर्स दिलेले आहेत तेवढेच लाईन्स तिथे आपल्याला ड्रॉ करायचे आहेत आणि त्यांना ॲड करायला सांगायचं आहे. तर येथे पहा 3 नंबर्स दिलेले आहेत. तर 3 लाईन्स काढण्यात आलेला आहे. 1 नंबर दिल्यामुळे 1 लाईन्स काढण्यात आलेला आहे. तर 3 लाईन्स आणि 1 लाईन्स मिळून टोटल किती लाईन्स होणार आहेत? ते लाईन सुद्धा आपल्याला इथे काढायला सांगितलेलं आहे. एक एक्झाम्पल ऑलरेडी देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण नेक्स्ट वन सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. 2 नंबर आहे तर 2 लाईन्स काढणार आहोत. खाली सुद्धा 2 नंबर्स आहे तर 2 लाईन्सच काढणार आहोत. टोटल किती नंबर्स होतील? 4 लाईन्स होतील, 4 नंबर्स होतील. तर 2 + 2 तेथे 4 लिहिणार आहोत आणि इथं 4 लाईन्स काढायला सांगायचं आहे. काउंट करतच लिहायला सांगायचं आहे. त्याचप्रमाणे खालचे सुद्धा सेम लाईन काउंटिंग करूनच आपण हे काढून घेऊ शकतो. तर 5 + 2 5 लाईन्स काढायचे, 2 लाईन्स काढायचे आहेत. टोटल 7 लाईन्स होणार म्हणून 7 आन्सर येणार आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे 2 लाईन्स काढूया. 2 + 5 दिलेला आहे. 5 लाईन्स काढून घेऊया. 2 लाईन्स + 5 लाईन्स टोटल किती झाले? 7 लाईन्स झाले. तर येथे आपण 2 + 5 च्या खाली काय लिहून घेणार आहोत? 7 नंबर लिहून घेणार आहोत. दॅट लाईन 7 + 2 7 नंबर म्हणून 7 लाईन. 2 नंबर्स आहे म्हणून 2 लाईन्स. 7 लाईन + 2 लाईन्स किती झाले? दोन्ही लाईन्स आपल्याला बोथ काउंट करायचे आहे. तर टोटल 9 लाईन्स होणार. किती लाईन्स होणार आहेत? 9 लाईन्स होणार आहेत. तर 7 + 2 च्या खाली आपण तेथे 9 हा नंबर लिहून घेणार आहोत. 5 + 3 5 असल्यामुळे 5 लाईन्स, 3 असल्यामुळे 3 लाईन्स, बोथ काउंटिंग करून 8 लाईन्स होतात. तर 5 + 3 किती झाले? 8 झाले. तर आन्सर येणार आहे 8. आपण 8 तेथे लिहून घेऊया. दॅट आफ्टर 4 आहे म्हणून 4 लाईन्स, 2 नंबर दिल्यामुळे 2 लाईन्स, 4 लाईन्स + 2 लाईन्स किती झाले? 6 लाईन्स. 4 + 2 किती आला? 6 हा आन्सर आलेला आहे. त्याचप्रमाणे 4 चे 4 लाईन, खाली सुद्धा 4 दिल्यामुळे 4 लाईनच येणार. 4 लाईन + 4 लाईन्स टोटल किती झाले? 8 लाईन्स झाले. किती लाईन झाले? 8 लाईन झाले. तर तेथे आपण 4 + 4 च्या खाली काय लिहून घेणार आहोत? 8 हा नंबर लिहून घेणार आहोत. नेक्स्ट वन आहे 6 असल्यामुळे 6 लाईन्स आणि 3 असल्यामुळे 3 लाईन्स. 6 लाईन्स + 3 लाईन्स किती झाले? 9 लाईन्स झाले. किती झाले? 9 लाईन्स झाले. तर 6 + 3 टोटल किती होणार? 9. तर 6 + 3 च्या खाली काय लिहून घेऊया? 9 हा नंबर लिहून घेणार आहोत. खाली काही आपल्याला इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. पहा, नोट दॅट 3 + 1 = 4. पहा, येथे आपण वर जो काही ॲडिशन केलो तेथे आपण सगळे व्हर्टिकली अरेंजमेंट केलेलो आहोत. उभे सॉल्व्ह केलो ते सगळ्या गुण.
त्या सगळ्या ऍडिशन्स कसे केलो आपण, उभे सॉल्व्ह केलो किंवा व्हर्टिकली केलो. तर हे ऍडिशन आपण हॉरिझॉन्टली सुद्धा करू शकतो. हॉरिझॉन्टली म्हणजेच काय, आडवे. हॉरिझॉन्टली म्हणजेच काय, आडवे. तर आन्सर काय येईल, सेमच येईल. आन्सर काय येईल, सेमच येईल. नोट दॅट 3 + 1 = 4 कॅन ऑल्सो बी रिटन ॲज 3 + 4 असं सुद्धा लिहू शकतो. हे इथं आपल्याला नोट देण्यात आलेलं आहे. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे ॲडिंग 0. ॲडिंग 0 हे आपण टेक्स्च्युअल पाहिलो. कुठल्याही ऑब्जेक्ट मध्ये जर 0 ऑब्जेक्ट्स आपण ऍड केलो, स्टार्टिंगला जेवढे ऑब्जेक्ट्स मध्ये ऍड केलो तेवढेच ऑब्जेक्ट्स इथे ऍडिशन येणार आहे. हे आपण कन्सेप्ट टेक्स्च्युअल लेसन्स मध्ये क्लिअर करून घेतलेले आहोत. तरी सुद्धा इथे आपण पाहणार आहोत. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे ते पाहून घेऊया. एक्सप्लेन टू द स्टुडंट्स दॅट ॲडिंग 0 इज टू अ नंबर गिव्ह द सेम नंबर. ज्या नंबर मध्ये आपण 0 ऍड करणार आहोत तो सेम नंबर तेथे आन्सर येणार आहे. म्हणून हे स्टुडंट्सला क्लिअर करून सांगायचं आहे. शो सम प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स विच विल मेक द कन्सेप्ट क्लिअर. तर काही आपल्याला प्रॅक्टिकल एक्झाम्पल स्टुडंट्सला सांगायचे आहेत. त्यामुळे हा जो कन्सेप्ट आहे ॲडिंग 0 हे स्टुडंट्सला काय होईल, क्लिअर होणार आहे. नेक्स्ट वन दिलेला आहे लुक ॲट द पिक्चर अँड अंडरस्टँड. खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत ते समजून घ्या म्हटलेलं आहे. तर फर्स्ट पिक्चर मध्ये काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत, मे बी चॉकलेट्स असतील ते. तर फर्स्ट बाउल मध्ये 4 चॉकलेट्स आहेत. फर्स्ट बाउल मध्ये 4 चॉकलेट्स आहेत. तर सेकंड बाउल्स मध्ये काहीच नाही म्हणलं तर काय असणार, 0 असणार. काहीच नाही म्हणलं तर काय असणार, 0 असणार. तर टोटली किती चॉकलेट्स आहेत, टोटल दोन्ही काउंट करायचे आहेत. काहीच नाही म्हणलं तर 0. ज्या नंबर मध्ये आपण 0 ऍड करणार आहोत तोच तेथे आन्सर येणार आहे, हे मुलांना सांगायचं आहे. तर टोटल आन्सर्स काय येणार आहे, 4 येणार आहे. तर 0 हा नंबर तेथे काउंट केला जाणार नाही, हे स्टुडंट्सला सांगायचं आहे. 4 ऑब्जेक्ट्स प्लस 0 ऑब्जेक्ट्स इज इक्वल टू द 4 ऑब्जेक्ट्स. 4 प्लस 0 इज इक्वल टू 4. ॲडिंग 0 इज नंबर टू द मीन्स ॲडिंग नथिंग. 0 ऍड करणे म्हणजेच काही ऍड करणे नाही, काहीच ऍड केल्यासारखं नाही. 0 ऍड करणे म्हणजेच आपण काहीच ऍड केलो नाही, हे कन्सेप्ट मुलांना क्लिअर करून सांगायचं आहे. नाउ नेक्स्ट वन आहे ऍड द फॉलोइंग. 6 + 0 इज इक्वल 6. कारण 0चं व्हॅल्यू काहीच नाही. 0 ऍड करणे म्हणजेच काहीच ऍड करणे नाही असं त्याचं मिनिंग होतं. तर 6 + 0 6 येईल. 8 + 0 8 येईल. 1 + 0 1 येईल. 0 + 0 0च येईल. कारण 0 मध्ये 0 ऍड करतोय, 0चं व्हॅल्यूच नाही. 0 मध्ये 0 ऍड करणार म्हणजे काहीच आन्सर तिथे राहणार नाही. तर आन्सर काय येईल, 0 येईल. 9 + 0 इज इक्वल 9. 7 + 0 इज इक्वल 7. नाउ नेक्स्ट वन आहे लेट अस प्रॅक्टिस. लेट अस प्रॅक्टिस. Write appropriate number in the boxes so that their sum is equal to the middle number. तर आपल्याला खाली ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. एक ब्लँक बॉक्सेस दिलेले आहेत. त्या ब्लँक बॉक्सेस मध्ये असा नंबर लिहायचा आहे, असा नंबर लिहायचा आहे की जो मिडल नंबर दिलेला आहे आपल्याला ते तेथे आन्सर यायला पाहिजे. तोच आन्सर तिथे यायला पाहिजे असा नंबर तिथे आपल्याला त्या बॉक्समध्ये लिहायला सांगितलेलं आहे. तर मुलांना हे कन्सेप्ट क्लिअर करत असताना फर्स्ट नंबर जो दिलेला आहे 2 नंतर ना तर आपल्याला आन्सर काय पाहिजे आहे 7. आन्सर काय पाहिजे आहे 7. तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये 2 दिलेला आहे. 2 नंबर आफ्टर मुलांना काउंट करायला लावायचा आहे. 2 जो नंबर आहे 2 आफ्टर जे नंबर्स येणार आहेत ते काउंट करायला लावायचे आहेत. टिल कितपर्यंत काउंट करायला लावायचे आहेत, 7 नंबर्स पर्यंत काउंट करायला लावायचे. किती नंबर्स पर्यंत काउंट करायला लावायचे आहेत, 7 नंबर्स काउंट करायला लावायचे आहेत विथ फिंगर्स. विथ फिंगर्स. फिंगर्सनं काउंट करत गेला तर किती फिंगर्स 7 पर्यंत येतील काउंट करत करत तेवढे फिंगर्स तिथे काउंट करून त्या बॉक्समध्ये तिथे आपल्याला आन्सर लिहायला सांगायचं आहे. मी एक्झाम्पल एक सांगते. 2 नंबर दिलेला आहे तर 2 आफ्टर आपण 7 नंबर्स पर्यंत काउंट करूया. 2 आफ्टर 3 4 5 6 7. तर किती फिंगर्स होणार, 5 फिंगर्स होणार. किती फिंगर्स होणार, 5 फिंगर्स होणार. तर तिथे आपण काय लिहून घेऊया, 5 हा नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर आहे 4.
4 नंबर आफ्टर आपण 7 पर्यंत काउंट करून घेणार आहोत. 4 नंबर नंतर आपल्याला काउंट करायला लावायचे नंबर. कुठपर्यंत नंबर काउंट करायला लावायचे आहेत? टिल 7 पर्यंत. 7च्या पुढे जायचं नाही. 7 पर्यंतच फिंगर्स काउंट करायला लावायचे. जेवढे फिंगर्स काउंट होतील तेवढेच फिंगर्स नंबर्स इथे आपल्याला बॉक्समध्ये लिहायला सांगायचं आहे. 4 दिलेला आहे तर 4 आफ्टर येणार 5, 6, 7. तर किती फिंगर झाले? 3 फिंगर झाले. किती फिंगर झाले? 3 फिंगर झाले. तर त्या बॉक्समध्ये आपण काय लिहिणार आहोत? 3 हा नंबर लिहिणार आहोत. दॅट आफ्टर आहे 5. 5 आफ्टर काउंट करूया. 6, 7. 6, 7. तर 2 फिंगर्स येथे काउंट होतील. किती फिंगर्स काउंट होतील? 2 फिंगर्स काउंट होतील. तर तेथे आपण काय लिहून घेऊया? 2 हा नंबर लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 6 दिलेला आहे. 6 नंतर 6 आफ्टर नंबर काउंट करायचा आहे. कुठपर्यंत काउंट करायचा आहे? 7 पर्यंतच काउंट करायचं आहे. तर 6 आफ्टर येणार 7. डायरेक्टली 7च आलं. तर किती फिंगर्स तिथे आपण काउंट केलो? 1 फिंगर काउंट केलो. किती फिंगर्स काउंट केलो? 1 फिंगर्स काउंट केलो. तर तेथे काय आन्सर येणार आहे? 1 हा आन्सर येणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन दिलेला आहे सेम. 3 नंबर दिलेला आहे तर आन्सर काय पाहिजे आहे? 8. 3 नंबर दिलेला आहे तर आन्सर पाहिजे आहे 8. 3 आफ्टर नंबर्स काउंट करूया. टिल 8 पर्यंत काउंट करूया. कुठपर्यंत काउंट करूया? 8 पर्यंत काउंट करूया. 3 आफ्टर येणार 4, 5, 6, 7, 8. तर टोटल फिंगर्स किती झाले? 8 फिंगर झाले. टोटल किती फिंगर झाले? 8 फिंगर झाले. तर तेथे आपण 5 हा नंबर लिहून घेणार आहोत. दॅट लाईक 4 दिलेला आहे तर 4 आफ्टर आपण टिल 8 पर्यंत काउंट करूया. 4 नंबर आफ्टर टिल 8 नंबर्स पर्यंत काउंट करूया. किती फिंगर्स होतील ते आपण पाहून घेऊया. 4 आफ्टर येणार 5, 6, 7, 8. तर किती फिंगर झाले? 4 फिंगर झालेले आहेत. तर त्या बॉक्समध्ये आपण काय करून घेऊया? 4 हा नंबर लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 6. 6 आफ्टर आपल्याला 8 पर्यंत काउंट करायचं आहे. 6 नंबर आफ्टर 8 नंबर पर्यंत आपल्याला काउंट करायचं आहे. तर 6 आफ्टर येणार 7 and 8. 7 and 8 येणार आहे. तर येथे आपण 2 हा नंबर लिहून घेणार आहोत. काय लिहून घेणार आहोत? 2 हा नंबर लिहून घेणार आहोत. नेक्स्ट वन आहे 1 दिलेला आहे. 1 आफ्टर टिल 8 पर्यंत काउंट करायचं आहे. 1 आफ्टर आपल्याला टिल 8 पर्यंत काउंट करून घ्यायचं आहे. तर आन्सर काय येईल पहा. 1 आफ्टर 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती फिंगर झाले? तर 7 फिंगर्स येथे होणार. किती फिंगर्स होणार? 7 फिंगर्स येथे होणार आहे. तर आपण तेथे 7 हा नंबर लिहून घेणार आहोत. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे काउंट द लेटर्स इन ईच वर्ड्स अँड ऍड. आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत तर ते वर्ड्स मध्ये किती लेटर्स आहेत ते काउंट करायला सांगितलेलं आहे. वर्ड्स मध्ये किती लेटर्स आहेत ते काउंट करायला सांगितलेले आहेत आणि बोथ वर्ड्स मध्ये टोटल किती लेटर्स आहेत ते काउंट करून तेथे आपल्याला ऍडिशन करायला सांगितलेलं आहे, ऍड करायला सांगितलेलं आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. फॅट. फॅट मध्ये 3 लेटर्स आहेत. FAT. फॅट 3 लेटर्स आहेत म्हणून फर्स्ट बॉक्स मध्ये आलं 3. कॅट मध्ये सुद्धा 3 लेटर्स आहेत. CAT. कॅट 3 लेटर्स असल्यामुळे सेकंड बॉक्स मध्ये सुद्धा आलेला आहे 3. 3 + 3 झाला 6. 3 + 3 झाला 6. हे काउंट करून लिहायला सांगायचं आहे. तर आन्सर येणार आहे 6. त्याचप्रमाणे टॉल. टॉल या वर्ड्स मध्ये 4 लेटर्स आहेत. टॉल या वर्ड्स मध्ये किती लेटर्स आहेत? 4 लेटर्स आहेत. तर फर्स्ट बॉक्स मध्ये आपण लिहिणार आहोत 4. तर सेकंड वन जो आहे कॅमल. कॅमल मध्ये आहेत 5 लेटर्स. किती लेटर्स आहेत? 5. तर सेकंड बॉक्स मध्ये आपण लिहिणार आहोत 5. 4 + 5 = 9. 4 + 5 = 9. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे रेड. रेड मध्ये 3 लेटर्स आहेत म्हणून फर्स्ट बॉक्स मध्ये लिहिलो 3. अँड रोज मध्ये 4 लेटर्स आहेत म्हणून सेकंड बॉक्स मध्ये लिहिलो 4 हा नंबर. 3 + 4 झाले 7. 3 + 4 झाले 7. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे ब्ल्यू. ब्ल्यू मध्ये 4 लेटर्स आहेत म्हणून फर्स्ट बॉक्स मध्ये लिहिलो 4. आणि बर्ड्स मध्ये सुद्धा 4 लेटर्स आहेत म्हणून सेकंड बॉक्स मध्ये सुद्धा लिहिलो 4. 4 + 4 झाले 8. 4 + 4 झाले 8. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे लुक ॲट द फ्लावर and if the sum of the numbers on petal is not equal to the middle number then color it. आपल्याला खाली
फ्लावर्स दिलेले आहेत, त्या फ्लावर्स मध्ये पेटल्स मध्ये आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत. तर ते जे नंबर्स आहेत त्यांचं जो ऍडिशन आहे इज इक्वल टू जो मिडल नंबर दिलेला आहे 8 त्याच्या इज इक्वल नसेल, त्याच्या बरोबर नसेल, तर त्या पेटलला आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, कलर करायला सांगितलेलं आहे. काय करायला सांगितलेलं आहे, कलर करायला सांगितलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. 2 + 6 इज इक्वल 8 हा करेक्ट ऍडिशन आहे, हा करेक्ट सम आहे. 5 + 4 इज इक्वल 9 येणार. 5 + 4 इज इक्वल 9 येणार. मिडल मध्ये आपल्याला दिलेला आहे 8 पण आन्सर आलेला आहे 9. तर आपण 5 + 4 या पेटलला काय करणार आहोत, कलर करून घेणार आहोत. दॅट आफ्टर 3 + 5 इज इक्वल 8 करेक्ट सम आहे. नेक्स्ट वन आहे 4 + 3 इज इक्वल 7 येणार. 4 + 3 इज इक्वल 7 येणार. पण मिडल मध्ये नंबर दिलेला आहे 8 तर आन्सर आलेला आहे 7. तर हा जो सम आहे तो करेक्ट नाहीये, इज इक्वल नाहीये. तर 4 + 3 या पेटलला आपण काय करणार आहोत, कलर करून घेणार आहोत. दॅट आफ्टर आहे 1 + 7 आन्सर येणार आहे 8. 1 + 7 इज इक्वल टू आन्सर येणार आहे 8. तर मिडल सुद्धा आहे 8. तर 1 + 7 हा काय आहे, करेक्ट सम आहे. नेक्स्ट वन आहे ऍड. आपल्याला खाली आपल्याला व्हर्टिकली ऍडिशन करायला सांगितलेलं आहे. हे तुम्ही बाय काउंटिंग मुलांना करायला सांगायचं आहे, ते तुम्ही घरी करून घेऊ शकता. नो नेक्स्ट वन आहे वर्ड प्रॉब्लेम. टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे पहा. डिस्कस अ नंबर्स ऑफ सिंपल वर्ड प्रॉब्लेम्स ऑन ऍडिशन्स. स्टुडंट सोबत आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स डिस्कस करायचे आहेत आणि सिंपल वर्ड प्रॉब्लेम्स तिथे घ्यायचे आहेत. सिंपल वर्ड प्रॉब्लेम्स घेऊन त्यांना नंबर्स तिथं डिस्कशन करायला लावायचे आहेत. ऍडिशन कसं करायचं आहे तिथं समजावून सांगायचं आहे. इनकरेज द स्टुडंट्स टू फॉर्म हिज हर ओन वर्ड प्रॉब्लेम. तर मुलांना तिथे इनकरेज करायचं आहे, इन्स्पायर करायचं आहे. स्टुडंट स्वतःहून वर्ड प्रॉब्लेम क्रिएट करतील असं त्यांना तिथे इनकरेज करायला आपल्याला तिथे प्रयत्न करायचं आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, पाहून घेऊया. केतन हॅज 2 बलून्स. केतनकडे किती बलून्स आहेत, तर 2 बलून्स आहेत. रीना हॅज 7 बलून्स. तर रीनाकडे किती बलून्स आहेत, 7 बलून्स आहेत. हाऊ मेनी बलून्स डू दे हॅव ऑल टुगेदर. केतन आणि रीनाकडे दोघांकडे मिळून टोटली किती बलून्स आहेत, हे झालं वर्ड प्रॉब्लेम्स. तर त्याला आपल्याला ऍड करून सॉल्व्ह करायचं आहे. तर केतनकडे किती बलून्स होते, हो 2 होते म्हणून 2 लिहिलं. रीनाकडे किती बलून्स आहेत, 7 बलून्स आहेत. तर 2 + 7 टोटली दोघांकडे मिळून किती बलून्स असणार आहे, 2 + 7 इज इक्वल काय झालं आन्सर 9. तर आन्सर काय येईल, दे हॅव 9 बलून्स ऑल टुगेदर. दे हॅव 9 बलून्स ऑल टुगेदर. अशा प्रकारे वेगवेगळे एक्झाम्पल्स, वेगवेगळे ऑब्जेक्ट्स घेऊन मुलांना वर्ड प्रॉब्लेम्स हा कन्सेप्ट क्लिअर करून सांगायचा आहे. खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपण पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे सॉल्व्ह केलेला आहे आपल्यासाठी एक्झाम्पल, पाहून घेऊया. 3 लड्डूज इन 1 प्लेट. एका प्लेटमध्ये किती लड्डूज आहेत, 3 लड्डूज आहेत. एका प्लेटमध्ये किती लड्डूज आहेत, 3 लड्डूज आहेत. तर फर्स्ट बॉक्स मध्ये काय लिहिण्यात आलेला आहे, 3 हा नंबर लिहिण्यात आलेला आहे. 2 लड्डूज इन अनदर प्लेट. तर दुसऱ्या प्लेटमध्ये किती लड्डूज आहेत, तर 2 लड्डूज आहेत. दुसऱ्या प्लेटमध्ये किती लड्डूज आहेत, 2 लड्डूज आहेत. तर सेकंड बॉक्स मध्ये काय लिहिलेलं आहोत आपण, 2 हा नंबर लिहून घेतलेला आहोत. तर टोटल बोथ प्लेट्स, दोन्ही प्लेट्स मध्ये मिळून किती लड्डूज झाले, तर बोथ नंबर्स आपल्याला काय करायचे आहेत, काउंट करायला लावायचे आहेत, काउंट करायला सांगायचे आहेत. 3 + 2 किती होणार, टोटल लड्डूज किती होणार, 5 होणार. किती होणार, 5 होणार. तर टोटल लड्डूच्या बॉक्स मध्ये किती लिहिणार आहोत आपण, तिथे 5 हा नंबर लिहून घेणार आहोत. नेक्स्ट वन आहे देअर वेअर 4 बर्ड्स ऑन अ ट्री. देअर वेअर 4 बर्ड्स ऑन अ ट्री. तर एका झाडावर 4 बर्ड्स बसलेले आहेत. किती बर्ड्स बसलेले आहेत, 4 बर्ड्स बसलेले आहेत. तर फर्स्ट बॉक्स मध्ये आपण 4 हा नंबर लिहून घेणार आहोत. नेक्स्ट वन आहे 5 मोर केम. अजून 5 बर्ड्स तिथे आले, अजून 5 बर्ड्स एक्स्ट्रा त्या ट्रीज वर आले, त्या झाडावर येऊन बसले. तर सेकंड बॉक्स मध्ये काय नंबर लिहून घेणार आहोत, 5 नंबर्स घेऊन येणार आहोत. तर टोटल किती बर्ड झाले त्या ट्रीजवर, त्या ट्रीजवर टोटल किती नंबर्स ऑफ बर्ड झाले,
तर 4 + 5 हे नंबर्स काउंट करायला सांगायचं आहे बाय फिंगर, बाय लाईन काउंटिंग, कसंही मुलांकडून आपण घेऊ शकतो. तर 4 + 5 काय येईल? 9 येईल. तर टोटल नंबर ऑफ बर्ड्स नाव आर 9. तर टोटल बर्ड्स किती होणार आहेत? 9 बर्ड्स होणार आहेत. तर त्या बॉक्समध्ये आपण काय लिहिणार आहोत? 9 हा नंबर लिहून घेणार आहोत. नाउ नेक्स्ट वन आहे अजय हॅज 2 बुक्स. अजयकडे 2 बुक्स आहेत, 2 बुक्स आहेत. तर त्या फर्स्ट बॉक्समध्ये आपण 2 हा नंबर लिहून घेणार आहोत. सोहम हॅज 4 बुक्स. सोहम हॅज 4 बुक्स. तर सेकंड बॉक्समध्ये आपण 4 हा नंबर लिहून घेणार आहोत. सोहमकडे किती बुक्स आहेत? 4 बुक्स आहेत. म्हणून त्या सेकंड बॉक्समध्ये आपण तिथे 4 हा नंबर लिहून घेणार आहोत. तर अजय आणि सोहम दोघांकडे मिळून टोटल किती नंबर्स ऑफ बुक्स झाले? टोटल किती बुक्स झाले? तर 2 + 4 किती होणार? 6 होणार. 2 + 4 किती होणार आहे? 6 होणार आहेत. बाय काउंटिंग फिंगर्स और बाय काउंटिंग लाईन्स. तुम्ही मुलांना फिंगर्स काउंटिंग करायला लावू शकता किंवा लाईन्स काउंटिंग करून हे टोटल नंबर ऍड करायला लावू शकता. तर टोटल नंबर ऑफ बुक्स किती होणार आहेत? 6 होणार आहे. तर त्या बॉक्समध्ये आपण तिथे 6 हा नंबर लिहून घेणार आहोत. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे देअर वेर 6 काउज इन अ फील्ड. शेतामध्ये किती काउज आहेत? 6 काउज आहेत. काउज म्हणजेच गाई. काउज म्हणजेच काय? गाय. तर शेतामध्ये किती काउज आहेत? 6 काउज आहेत. तर त्या बॉक्समध्ये आपण तिथे 6 हा नंबर लिहून घेणार आहोत. 2 मोर केम. तर 2 काउज अजून एक्स्ट्रा त्या शेतामध्ये आले. हे ऑलरेडी 6 होते, 2 एक्स्ट्रा आले. 2 मोर केम म्हणजे 2 गायी एक्स्ट्रा आल्या तिथं. तर सेकंड बॉक्समध्ये तिथं काय लिहून घेणार आहोत? 2 हा नंबर लिहून घेणार आहोत. तर टोटल किती काउज झाले फील्डमध्ये? नंबर ऑफ काउज किती झाले टोटली फील्ड्समध्ये? तर 6 + 2 किती होणार? 8 होणार. बाय काउंटिंग और लाईन काउंटिंग. बाय काउंटिंग अ फिंगर और बाय लाईन काउंटिंग. तुम्ही मुलांना कसेही घेऊ शकता. 6 + 2 किती होणार? 8 होणार. 6 + 2 किती होणार? 8 होणार. द टोटल नंबर ऑफ काउज इन फील्ड नाव 8. तर आन्सर काय येईल बॉक्समध्ये? 8 हा नंबर येणार आहे. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे राहुल मेड 5 रन्स. राहुलने किती रन्स केले? 5 रन्स केले. म्हणून फर्स्ट बॉक्समध्ये आपण लिहिणार आहोत 5. सचिन मेड 2 रन्स. सचिनने किती रन केले? 2 रन केले. म्हणून सेकंड बॉक्समध्ये आपण लिहून घेणार आहोत 2 हा नंबर लिहून घेणार आहोत. हाऊ मेनी रन्स ऑल टुगेदर. राहुल आणि सचिनने मिळून टोटल किती रन्स केले हो? 5 + 2. बाय तुम्ही मुलांना फिंगर काउंटिंग किंवा लाईन काउंटिंग हे ऍड करायला लावू शकता. तर 5 + 2 किती होणार आहे? 7 हे आन्सर येणार आहे. दे रन ऑल टुगेदर 7. दे रन ऑल टुगेदर 7. तर 7 रन्स त्यांनी काढलेले आहेत. तर त्या बॉक्समध्ये आपण 7 हा नंबर लिहून घेणार आहोत. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे देअर वेर 4 चिल्ड्रन्स इन अ गार्डन. गार्डन मध्ये किती चिल्ड्रन्स आहेत? चिल्ड्रन्स म्हणजे मुले. चिल्ड्रन म्हणजेच काय? मुले. तर गार्डन मध्ये किती मुले आहेत? 4 मुले आहेत. तर फर्स्ट बॉक्समध्ये 4 हा नंबर लिहून घेणार आहोत. 3 मोर केम. तर अजून 3 एक्स्ट्रा चिल्ड्रन तेथे आले. किती एक्स्ट्रा चिल्ड्रन्स आले? 3 मोर केम. 3 चिल्ड्रन्स एक्स्ट्रा तेथे आले. तर सेकंड बॉक्समध्ये तिथं काय लिहून घेणार आहोत? 3 हा नंबर लिहून घेणार आहोत. 4 + 3. तर टोटल किती चिल्ड्रन झाले? तर 7 चिल्ड्रन झाले. टोटल किती चिल्ड्रन झाले? 7 चिल्ड्रन झाले. तर हे आपल्याला फिंगर काउंटिंग किंवा लाईन काउंटिंग करून हे ऍडिशनचा आन्सर तिथं मुलांना लिहायला सांगायचं आहे. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे देअर वेर 3 गर्ल्स इन अ रूम. तर रूम मध्ये किती गर्ल्स आहेत? 3 गर्ल्स आहेत. किती गर्ल्स आहेत? 3 गर्ल्स आहेत. तर येथे 3 हा नंबर आपल्याला इनवर्ड्स मध्ये देण्यात आलेला आहे. मुलांना हे रीड करायला लावायचे आहेत. वर्ड प्रॉब्लेम्स रीड केल्याशिवाय मुलांना हे कन्सेप्ट क्लिअर होऊ शकणार नाहीये. तर कधी कधी नंबर्स आपल्याला न्यूमरिकल्स पण देतात किंवा इनवर्ड्स मध्ये देतात. तर मुलं जेव्हा रीड करायला शिकतील तेव्हाच हे त्यांना कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. देअर वेर 3 गर्ल्स इन अ रूम. 3 नंबर्स हा इनवर्ड्स मध्ये दिलेला आहे. तर आपल्याला त्याला न्यूमरिकल्स मध्ये लिहायचं आहे फर्स्ट बॉक्स मध्ये. तर फर्स्ट बॉक्स मध्ये आपण तिथे काय लिहून घेऊया? 3 हा नंबर लिहून घेऊया. 3 मोर केम. 3 मोर केम म्हणजेच 3 गर्ल्स अजून एक्स्ट्रा त्या रूम मध्ये आलेले आहेत.
तिथं सुद्धा 3 हा नंबर इनवर्ड्स मध्येच दिलेला आहे. तर सेकंड बॉक्स मध्ये सुद्धा आपण काय करून घेऊया, 3 हा नंबर लिहून घेऊया. तर टोटल किती गर्ल्स झाले रूम मध्ये, हाऊ मेनी गर्ल्स आर देअर इन द रूम नाव. रूम मध्ये आता टोटल किती गर्ल्स आहे, 3 + 3. 3 + 3 किती होणार आहे, 6. आपल्याला हे काउंटिंग कसं करायला लावायचं आहे, बाय फिंगर काउंटिंग किंवा लाईन काउंटिंग. फिंगर काउंटिंग किंवा लाईन काउंटिंग केल्यावरच मुलांना हे याचा आन्सर्स भेटणार आहे. तर 3 + 3 किती गर्ल्स होणार आहेत, 6 गर्ल्स होणार आहेत. तर बॉक्समध्ये आपण काय लिहून घेऊया, 6 हा नंबर लिहून घेणार आहोत. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, विजय हॅड अ पेन्सिल. हॅड अ पेन्सिल, अ पेन्सिल म्हणजे सिंगल एकच पेन्सिल आहे. पेन्सिलला यस लागलेला नाहीये, म्हणजे नंबर नाही दिलाय म्हणलं तर एकच पेन्सिल असणार आहे त्याच्याकडे. किती पेन्सिल असणार आहे, एकच पेन्सिल असणार आहे. विजय हॅड अ पेन्सिल म्हणल्यावर 1 पेन्सिल असणार आहे. तर बॉक्समध्ये काय लिहून घेऊया, 1 हा नंबर लिहून घेणार आहोत. विनोद गेव हिम 2 मोर पेन्सिल. तर विनोदने विजयला अजून किती एक्स्ट्रा पेन्सिल्स दिले, 2 मोर पेन्सिल्स दिले. 2 इनवर्ड्स मध्ये दिलेला आहे, तर तो आपल्याला न्यूमरिकल्स नंबर्स मध्ये लिहून घ्यायचा आहे. तर सेकंड बॉक्स मध्ये आपण 2 हा नंबर लिहून घेणार आहोत. हाऊ मेनी पेन्सिल डज विजय हॅव नाउ. आता विजयकडे टोटल किती पेन्सिल्स आहे, ऑलरेडी त्याच्याकडे 1 पेन्सिल होतं, तर विनोदने त्याला 2 पेन्सिल्स दिले. 1 + 2 किती झाले, तर टोटल झाले 3. बाय फिंगर काउंटिंग और अ लाईन काउंटिंग हे आपल्याला करून घ्यायचं आहे. तर टोटल आता विजयकडे किती झाले पेन्सिल, 3 पेन्सिल झाले. तर त्या लास्ट बॉक्स मध्ये आपण टोटल बॉक्स मध्ये टोटल नंबर किती, टोटल नंबर ऑफ पेन्सिल्स किती होणार आहेत, 3 होणार आहे. तर त्या बॉक्स मध्ये आपण 3 हा नंबर लिहून घेणार आहोत. तर आज आपण लेसन नंबर 10 ॲडिशन अप टू 9 हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.